हॉटेल ग्रामपंचायतच्या सर्वा जे हात नेहमी तुम्हाला भाकरी थापताना दिसले, जे हातांना कायम तुम्ही मेहनत करताना बघितलं, हा नो काढ बस म्हणून पहिला शब्द त्या तोंडात आलाय नाही म्हणून, तर ते हात आज मेहंदी काढताना तुम्ही त्या हाताला बघताय. कायम काहीतरी कष्ट करत असताना, रस्सा बनवत असताना, भाकरी बनवत असताना या हातांना तुम्ही बघितलं आहे का नाही अनु? पण अनुला ज्यावेळी कळलं की आनंदी छान अशी मेहंदी काढते, तर तिला पण मोह आवरला नाही अनुला, आणि झोपीतनं उठवून आणलं जाऊन 11 वाजता. आपल्याला पुढे यायचं का? मग मला काढता आहे ना. नाही 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 नाही, ती वेगळा आहे, विषय वेगळा आहे. अनु काय म्हणायचं चंदा ह्या विषयावर? अनुनं विषय काढला, मला मेहंदी काढायची आहे, त्या विषयाला पुढे न्यायचं काम केलं चंदानं. लगेचच जाऊन कोण आणलं जाऊन दुकानात? जेवढी तुम्हाला काळजी नाही तेवढी त्यांना काळजी कळलं. मला असलं काय ती कळत नाही व. बाकीच्या नाही त्या गोष्टी बरं कळत त्या, आपल्याला त्यातलं नॉलेज नाही. आता आडवं बोलायचं तेवढं तुला जमतंय बघ पद्धतशीर. हा काय म्हणायचं चंदा? काय आहे उद्या? तुमचं लग्न उद्या हाय रविवार. उद्या त्याच हातांनी गर्दी. तुम्ही का नको म्हणला मला? अजून तुम्ही चिडचिड करायला लागला. कुठं नको म्हणलं? मेहंदी काढायला म्हणलं. आता काढायला लागली मेहंदी. पहिल्यांदा काय म्हणलं, पण आता सध्या काय चालू आहे का नाही? प्रोसेस चालू आहे. वर्क इन प्रोग्रेस. मंडळी अक्षरशः अनुकडे लक्ष देऊन, म्हणजे तिची काळजी घेऊन तिच्याकडे एवढं माझं बारीक लक्ष असायचं, म्हणजे असते अजून पण तेवढं अजून पण लक्ष असते. आणि त्याच्यामुळंच डोळ्याला चष्मा लागलाय माझ्या. काय आंबाड बोलणं काढले. चांगलं काहीतरी शब्द आमच्या कानावर पडत्याल असं वाटलं होतं. आमचं सपोर्ट सिस्टीम म्हणजे मी आपल्या यूट्यूब फॅमिली जेवढी आहे 1,65,000 लोकांच्या समोर मी दिलगिरी व्यक्त करतो की अनुला मी मेहंदी काढू नको म्हणलं, पण त्याच्या मागं काम असं होतं अनु, काय हॉटेलवर कोण नसल्या कारणामुळं आपल्याला हॉटेलवर नाही म्हणलं, नंतर म्हणलं की येतो म्हणून. मग आता जायचं हे लांब आहे ना. मग मला वाटलं, मला काय वाटलं या कर्तव्याचा भार डोक्यावर घेऊन गाडीवर बसून माझ्यासोबत येशील असं वाटलं मला, पण तसं काय झालं नाही. हा डाव चंदानं हाणून पाडला आहे का? चंदा आहे का? मान हवलेल्यानंतर माझ्या काळजात धस्स होते. काहीतरी विपरीत घडल असं मला भीती वाटते मनातल्या मनात. अनु झालाय तुझा मनसुबा साध्य झाला. हातावर मेहंदी काढायचं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण झालं. आता विनाकारण माझ्यावर रागराग करू नको. गरीब बाबड्या माणसाला कशाला त्रास देते? काय काय ग? बोल आता, काय बोलायचं तुला? का तुला मेहंदी काढावीशी वाटली अनु? हां माझं म्हणून माझी इच्छा पूर्ण करावं लागणार ना. तुम्हाला तर काय फरक पडत नाही. तिला काय बोलते उत्तर काय येते? तिचं उत्तर वेगळंच आहे. चांगलं उत्तर दे ग, चांगलं उत्तर दे. मी काय तुला वाईट साईड बोलते काय? होय अनु, चांगलंच बोलते की. आता बोल की. इथं जमलेल्या माझ्या तमाम हा जिरली की पावभाजी. तुझं म्हणणं जिरूच तर इथं थांबायचं आहे होय? अथर विचारलं, प्रश्न तू केलाय, मी प्रतिप्रश्न केलाय, तू लगेच नाराज होती. चंदा काय म्हणणं आहे तुझं? चंदाचं काय म्हणणं? चंदाला मी मेहंदी काढायची आहे. नाही चंदा ना बाबा, चंदाच्या हातावरली ही मेहंदी कोणी काढली? चांगली काढली. मग
छान काढले त्याचे. मला तुम्ही वाटतं घ्या ही की सूट कोपऱ्यापासून तुमचं. तुमचं भाऊजी सूट घ्या की जावा. कोपऱ्यापासून जी मेहंदी काढली तो किती वर्षानंतर काढली? 4-5 वर्षानंतर. 4-5 वर्षानंतर कोपऱ्यापासून काढली बा. बर, निरोप समारंभ. तुमच्या गप्पा होते की नाही? भाऊजीला घ्या की, भाऊजीला बोला. ती झोपली पाहिजे. बोला की मग मोबाईल बघा. आहे ते की तुमचं. हा. जावा. हा, बोल बोलाय काय तर हा. दिसते का? वहिनी असं चेष्टून बोलली तरी रागात जाते. असं काम झालं. हा मुद्दा इम्पॉर्टंट मुद्दा मांडलेला आहे. हा. आणि वहिनी त्याला चेष्टून बोलली तरी नाराज झाली. तर माझ्या आपल्या फॉलोअर्सला माझी नम्रतेची विनंती आहे की उद्या रविवार आहे, खंडोबाला तुम्ही कुठंतरी जाऊन नारळ फोडा, आमची बुद्धी शांत हो, त्यासाठी प्रार्थना तुम्ही करा. काय करू नका, दुसऱ्यांनाच करायला हवा माझ्यासाठी. हा. मी उद्या खोकलेला जाऊन मी हे करणार आहे, शेंगदाणा टाकणार आहे. शेंगदाणे आपलं हं. साखर पण असते. नाही काय म्हणणं आहे आमचं, म्हणणं काय, ती भांडणाचं जे आहे ते डोक्यात येऊ नये. आणि तुमच्या माझ्या येत नाही, मी तुम्ही लगेच नाराज गरीब नाही आहे. झालं पाहिजे हो. आमचं काय नाराज होऊ नको असं आमचं म्हणणं आहे. तुझं काय म्हणणं आहे? नीट बोलायला मग नीट बोलते ना. आता काय बोलायला ठेवलं नाही तुम्ही. तर मंडळी तुम्ही सांगा आता कसं बोलायचं. बाई. कसं बोलायचं. हं. चांगलं प्रेमानं बोलायचं ना. आता काय मग काय भांडे काय मग काय भांडे. काय मेहंदी काढा मला काय म्हणलं हे नको मी तर म्हणले नाही. काय तर काळजी आहे म्हणून म्हणलं. हॉटेलवर कोण नाही. होय, काय किती नाही. साडी घेतली ग भावाची. तिथं कस्टमर आल्यावर कोण सांगणार हा. आपल्याला? मग कशाला बसवलं इथं? सत्य घटनेवर आधारित आहे. तुमच्या इकडे हारा लागलं. अहो तुम्हाला सुडतो म्हणलं ना आम्ही. चांगलं आहे का? आता घेतलं, लोड घेतलेला आहे गाडीने, लगेचच लोड येते घेतली. मी चालत चालत. अरे बापरे, आता फारच डोक्यात घेतलंय. असं एवढं मनावर घेऊ नका आणू, मनावर लई घेत जाऊ नको. असंच मनावर व्हिडिओ बनवायचं घ्यायचा, फाट दिस घे मनावर. अरे बापरे. तर मंडळी थांबतो इथंच, थोड्या वेळानं तुम्हाला पूर्ण झालेली मेहंदी दाखवतो. ही अशी झाली आमची पूर्ण मेहंदी. दाखव तिकडे आयटम बसलेलं. मला म्हणलं अक्षरशः मी कधी होते काय नाही म्हणून मुलगी आलेल्या पायाला बसून बसून. अजून बातमी बघताना मग येत नाही का? अजून काय? हा नाही 12 वाजले तर आता उशीर झालाय. आहे आता घरी गेल्या रावला. कमीत कमी 4-5 वर्ष झालं मी अशी मेहंदी काढली नाही. एवढे सुख पदरात पडले. आणखीन एक हात राहिलाय घरी वहिनींचा. एकाच हातावर काढली हा. मागणी म्हणाले का मी चांगलं दिसावं, मी चांगलं म्हणजे वाटावं असं काहीच वाटत नाही. जेवढी इद्र दिसेल तेवढी चांगली आहे.